नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोपीबाईची कटिंग आणि शिलाईची सोपी पद्धत. आता इथे मी अस्तरवरती परफेक्ट कटिंग केलेलं आहे. टोटल मला 6.5 इंच स्लीवची उंची हवी आहे, म्हणून मी इथं 7 इंच घेतलेलं आहे. कारण गोपीबाईमध्ये वरती अर्धा इंच मार्जिन आणि खाली पट्टी दुमडण्यासाठी अर्धा इंच असं मी 1 इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे. त्यानंतर हे जे कापड घेतलेलं आहे स्लीव्जसाठी, हे मी डबल फोल्डमध्ये घेतलेलं आहे. आणि स्लीव्ज ज्यावेळेस गोपीबाईची बनवता त्यावेळेस तुम्ही कापड डबल घ्यायचे, म्हणजे आपली जी तयार स्लीव्ज आहे त्यापेक्षा डबल ठेवायचं आहे. आणि स्लीवच्या उंचीपेक्षा 1 इंच उंची एक्स्ट्राची ठेवलेली आहे. त्याने काय होतं की जरी फोल्ड करताना कापड थोडंसं कमी झालं तर फरक पडत नाही, पण एकदम बरोबर घेतलं तर कापड कमी पडू शकतं. त्यानंतर जी ओपन बाजू आहे त्या ओपन बाजूकडून 4 इंचावर मी कट देऊन घेतलेले आहे. आता ही 36 साईज चेस्टची स्लीव्ज आहे आणि त्या कट दिलेल्या पार्टपासून पुढे मी छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेणार आहे. तर तुम्ही एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने अशा प्लेट्स टाकू शकता किंवा मग हाताने सुद्धा टाकू शकता. प्लेट्सची उंची एकसारखी असावी आणि मार्जिनसुद्धा एकसारखं असावं. आता इथे मी एक्स्ट्राचं कापड सोडलेलं आहे, कारण स्लीव्जपेक्षा हे जे कापड आहे हे लांबीला तर आपण डबल घेतो, पण उंची पण 1 इंच एक्स्ट्रा ठेवायची आहे प्लेट टाकताना कमी पडू नाही म्हणून. आणि मग एकसारख्या प्लेट टाकायच्या आहे. ओपन बाजूकडून मी 4 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे. आणि इतर स्लीव्जसाठी मात्र तुम्ही म्हणजे चेस्ट साईजनुसार कमी जास्त करू शकता. 30 इंच उंचीपेक्षा जर कमी स्लीव्ज असेल तर त्यावेळेस तुम्ही 3.5 इंचाचं साईडला जे कट आहे ते ठेवू शकता. तर दंडघेर कमी जास्त होतो, म्हणून हेवी साईजसाठी तुम्ही 4.5 ते 5 इंचापर्यंतसुद्धा हे जे ओपन कापड ठेवलेलं आहे ते ठेवू शकता. म्हणजे जे कट दिलेला आहे तो तुम्ही हेवी साईजसाठी 40 साईजच्या पुढे जी स्लीव्ज असेल त्यासाठी 4.5 इंचाचं ठेवायचं आहे. आता इथं ज्या प्लेट्स टाकलेल्या आहेत या प्लेट्सची तोंडं तुम्हाला एकमेकांच्या विरुद्ध दिसत असेल, म्हणजे पहिल्या प्लेटची तोंडं जी आहेत त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने दुसऱ्या साईडच्या म्हणजे खालच्या बाजूच्या प्लेटची तोंडं टाकायची आहेत, म्हणजे जो पप येतो तो अगदी छान येतो. आता पप टाकून झाल्यानंतर फ्रंट बाजूचा आर्महोल आणि बॅक बाजूचा आर्महोल चेक करून घ्यायचं आहे. फ्रंट बाजूचा आर्महोल असतो त्या बाजूने प्लेट्सची तोंडं येतील या पद्धतीने कापड ठेवायचं आहे आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे वरच्या बाजूचं आहे त्या प्लेट्सची तोंड, म्हणजे दंडघेराच्या बाजूकडून नाही, जो आकार आपण स्लीव्जला दिलेला आहे त्या बाजूची प्लेट्सची जी तोंड आहे ती पुढच्या दिशेने असली पाहिजेच, म्हणजे फ्रंट आर्महोलच्या बाजूकडून असली पाहिजे अशी ठेवायची आहे. आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही स्लीव्ज मी अस्तरच्या स्लीव्जवर ठेवून ॲडजस्ट करून घेतली आहे. कापड ट्रान्सपरंट असल्यामुळे वरच्या बाजूने शिलाई मारायला सुद्धा दिसत आहे, म्हणून मी वरच्याच बाजूने शिलाई मारत आहे. पण बऱ्याच वेळा ट्रान्सपरंट कापड नसतं, अशा वेळेस तुम्ही अगोदर स्लीव सेट करून घ्या, आतल्या बाजूने पिन लावून घ्या आणि मग शिलाई मारून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने चारही बाजूने अगदी फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे. शिलाई मारताना पहा इथे तुम्हाला जसं मी बोललं होतं की 1 इंचाचं कापड मी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, म्हणजे उंची जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याचं, कारण जिथं आपण प्लेट्स टाकलेले आहेत तिथं कापड कमी पडलेलं आहे, हे तुम्हाला शिलाई मारताना लक्षात येतच असेल. आता ओपन जी बाजू आहे म्हणजे जे 4 इंचाचं मार्जिन ठेवलं आहे तिथं एवढं कमी पडलेलं नाही, पण प्लेट्स टाकलेले आहेत तिथं मात्र कापड थोडंसं कमी पडतं, म्हणून हे कापड उंचीला एक्स्ट्रा ठेवायचं असतं. तर आता पूर्ण चारही बाजूने शिलाई मारून झाली आहे आणि जे काही उरलेलं ब्लाऊजचं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही स्लीवचं शिलाई करताना लेस वगैरे लावणार असेल तर तुम्ही खालच्या बाजूने गोटपट्टीसारखी एखादी पट्टी बनवून घ्या. पण आता इथे मी लेसचा वापर करणार आहे आणि माझ्याकडे ब्रॉड लेस आहे, त्यामुळे मी ही लेसच घेतलेली आहे आणि लेसच उलट्या बाजूने ठेवून मग तिला शिलाई मारायची आहे. जर तुमच्याकडे लेस नसेल, तुम्ही कापड लावणार असाल तर साडीवर मॅचिंग असं वेगळ्या कलरचं कापड लावायचं. म्हणजे आता इथं ब्ल्यू कलरचं
ब्लाऊज आहे तर रेड कलर साडीमध्ये असेल तर तुम्ही रेड कलरचा एखादा कपडा घेऊन पट्टी बनवू शकता. पण इथे लेसच आहे त्यामुळे मी लेस ठेवलेली आहे. तर लेस ठेवताना लेसची जी सुईची बाजू आहे त्या बाजूने मी लेस ठेवलेली आहे. म्हणजेच तुम्हाला जी पट्टी ठेवायची आहे तीसुद्धा याच पद्धतीने ठेवायची आहे. आणि मग इथे मी 1/4 इंच शिलाई मार्जिनने शिलाई मारून घेतली आहे. उरलेली लेस कट केली आहे कारण दोन्ही बाजूने ही लेस वापरणार आहे. त्यानंतर ही पहा अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूने घ्यायची आहे पुन्हा जी लेसची आहे ते लेसच्या बाजूकडे स्लीवचं जे कापड आहे आपण शिलाई मारलेलं ते ठेवायचं आहे आणि त्यावरती व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे. म्हणजे ही लेस आपल्याला फोल्ड करताना अगदी सोपी जाईल. तसंच ठेवून जर केलं तर लेस फोल्ड करायला थोडंसं अवघड जातं आणि उंची कमी जास्त होऊ शकते. म्हणून अगोदर दाबटीप देणं गरजेचं आहे जी स्लीवचं कापड जे प्लेट्स आपण टाकलेले आहे त्यावरती. त्यानंतर आता अगदी फिनिशिंगसह लेसच्या कडेवरती इथं शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने सुंदर अशी स्लीव्ज आपली तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि ही स्लीवची डिझाईन आवडली की नाही ती कमेंट करून सांगा. तर पहा अशा पद्धतीने आपली स्लीव्ज तयार आहे. तर आपण हिला फिटिंग केल्यानंतर हिचा लुक कसा दिसेल तेही मी तुम्हाला दाखवते. तर पहा आता ही स्लीव्ज ची फिटिंग करून मी तुम्हाला दाखवते. तर जे फिटिंग मार्जिन आहे त्यावरती मी शिलाई मारून घेते आणि दाखवते. तर अशा पद्धतीने अगदी सुंदर अशी आपली पफ स्लीव्ज तयार होणार आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला की नाही ते कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्याकडे नवीन कुठल्या पद्धती असेल तर तुम्ही त्याही कमेंट करून सांगू शकता. चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.